Hello everyone, myself Dr. Ashish Mule. We are going to start another long bone, that is radius. So this is the radius bone which is homologous with the tibia of the lower limb. ठीक आहे, लोअर लिम्बमध्ये जसा टिबिया असतो तसाच अप्पर लिम्बमध्ये रेडियस बोन असतो अँड इट इज द लॅटरल बोन ऑफ द अप्पर लिम्ब. आता प्रत्येक लॉंग बोन प्रकारे याला सुद्धा 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे, अप्पर एंड, लोअर एंड आणि शाफ्ट, मिडल शाफ्ट. बट याचा अप्पर एंड कुठला आणि लोअर एंड कुठला, तर अप्पर एंडला जे आहे देर इज अ डिस्क शेप हेड आणि लोअर एंडला देर इज अ एक्सपांडेड स्टायलॉइड प्रोसेस. लोअर एंड हा मोर एक्सपांडेड आहे त्याच्या अप्पर एंडपेक्षा. सो दिस इज द करेक्ट ॲनाटॉमिकल पोझिशन ऑफ दिस बोन. आता ॲनाटॉमिकल पोझिशन तर आपल्याला मिळाली की असा पोझिशनमध्ये आपल्याला तो बोन होल्ड करायचा आहे, बट कुठल्या साईडचा आहे हे आत्तापर्यंत आपल्याला अजून कळालेलं नाही आहे. तर कसं ओळखायचा, सो आता अप्पर एंडला हेड आहे, लोअर एंडला स्टायलॉइड प्रोसेस आहे. त्याचप्रमाणे अँटेरियर साईडला देर इज अ प्रॉमिनंट रिज इथे दिसत आहे. दिस प्रॉमिनंट रिज इथे आपल्याला रेडियल आर्टरी पाल्पेट होते. ही कुठे असणार, तर अँटेरियर एंडला आहे. आणि याच्या पोस्टेरियर एंडला काय आहे, स्मॉल 4 ग्रूव्ज आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये हा बोन खूप लहान आहे आणि या व्हिडिओमध्ये दिसत नाही. इथे एकच मोठा ग्रूव दिसत आहे, बट 1, 2 आणि या ट्युबरकलच्या बाजूलाही 2 ग्रूव आहेत. असे 4 ग्रुप आहेत आणि त्या ग्रूवमध्ये एक्सटेन्सर टेंडॉन्स अटॅच आहे. दिस आर द ग्रूव्स फॉर द एक्सटेन्सर टेंडॉन्स विच आर प्रेझेंट ऑन द पोस्टेरियर साईड. अँड ऑल्सो देर इज अ ट्युबरकल विच इज कॉल्ड ॲज डॉर्सल ट्युबरकल ऑफ द लिस्टर. म्हणजे हे जे ट्युबरकल आहे हे पोस्टेरियर साईडला आहे. आता ग्रूव 4ही जरी तुम्हाला दिसत नसले या बोनमध्ये तरी असं कन्सिडर करा की पोस्टेरियर साईडला ग्रूव आहे. हा एक ग्रूव दिसत आहे, हा पोस्टेरियर साईडला आहे. ठीक आहे, आणि ट्युबरकल ऑफ लिस्टरसुद्धा कुठे आहे, तर ते पोस्टेरियर साईडला आहे. तर म्हणजे ही समोरची बाजू, ही पाठीमागची बाजू आहे, ही वरची बाजू, ही खालची बाजू आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं. मग आता बघा याचे अटॅचमेंट्स आपण बघूया, त्यानंतर तुम्हाला हा बोन क्लिअर कट समजणार की कुठल्या साईडचा. आता आपल्याला हा बोन समजलेला आहे. सो फर्स्टली आय हॅव टू टेल यू दॅट की हा जो बोन आहे हा लेफ्ट साईडचा आहे. लेफ्ट साईडचा बोन आहे हा. बट आता पुढे मी सांगणार हा कसा लेफ्ट साईडचा आहे तो. ठीक आहे, आता इथपर्यंत आलं लक्षात. आता नेक्स्टली याचे आपण एक्सटर्नल फीचर्स बघू. आपण काय बघितलं, आता हेड जे आहे ते डिस्क शेप आहे आणि इट इज कवर्ड विथ द हायलिन कार्टिलेज. हायलिन कार्टिलेजनी याचं जे हेड आहे ते कवर्ड आहे. आणि याचं जे हेड आहे, याचा जो कॉन्केव जो पार्ट आहे हा कशासोबत अटॅच आहे, तर हा अटॅच आहे कॅपिच्युलम ऑफ द ह्युमरस बोन. ह्युमरसच्या कॅपिच्युलमसोबत हा अटॅच आहे, हा कॉन्केव पार्ट. आता फक्त हाच कॉन्केव पार्ट अटॅच नाही, तर हे जे हेडचं जे सर्कम्फरन्स आहे, हे हेडचं सर्कम्फरन्ससुद्धा अटॅच आहे. तर कुठल्या बोनसोबत अटॅच आहे, तर अल्ना बोनसोबत अटॅच आहे. तर हा अल्ना बोन आहे आणि या अल्ना बोनवरती रेडियल नॉच आहे. ठीक आहे, ही जी नॉच आहे ही नॉच या बोनला म्हणायचं रेडियल नॉच, या नॉचला म्हणायचं रेडियल नॉच. ही अल्ना बोनवरती आहे. आता हे जे सर्कम्फरन्स ऑफ द हेड हे अशा प्रकारे या बोनसोबत अटॅच आहे. ठीक आहे, आता आणि लोअर एंडला इथे, याच्या लोअर एंडला इथे काय अटॅच आहे, सो लोअर एंडसुद्धा याच्या अल्नाच्या हेडसोबत अटॅच आहे. आता अल्नाचं हेड जे आहे ते लोअर एंडला आहे. ठीक आहे, आता हे आपण ज्यावेळेस नेक्स्ट बोन शिकणार अल्ना त्यावेळेस तुम्हाला सांगणार. बट अल्नाचं जे लोअर एंड ऑफ अटॅच आहे किंवा हेड जे अटॅच आहे ते कशाला अटॅच आहे, तर इथे अल्नर नॉच आहे. अल्नर नॉच, तर अल्नर नॉच कुठे आहे, तर रेडियस बोनवरती अटॅच आहे. ठीक आहे, तर आता कन्सिडर करा की असा हा बोन अटॅच आहे. तर अशा प्रकारे या बोनची पोझिशन आहे. आणि या दोघांचा जो गॅप आहे, या दोघांमध्ये ही जी गॅप दिसत आहे इथे, या दोघांच्या गॅपमध्ये याला म्हणायचं इंट्रॉशियस मेम्ब्रेन. या दोघांच्या गॅपमध्ये जे अटॅच आहे दॅट इज इंट्रॉशियस मेम्ब्रेन. म्हणजेच या रेडियस बोनची ही जी इकडची बॉर्डर आहे, ठीक आहे, विच इज द मिडियल बॉर्डर, इट इज द ऑल्सो कॉल्ड एज इंट्रॉशियस बॉर्डर. आणि हा जो अल्ना बोन आहे, ठीक आहे, याची जी इकडची बॉर्डर आहे विच इज द लॅटरल बॉर्डर, इट इज ऑल्सो इंट्रॉशियस बॉर्डर. म्हणजे रेडियसची मिडियल बॉर्डर कुठली असणार, तर इंट्रॉशियस बॉर्डर असणार. आणि अल्नाची इंट्रॉशियस बॉर्डर जी आहे ती लॅटरल बॉर्डर असणार. तर आता तुमच्या लक्षात आलं की हा बोन लेफ्ट साईडचा का बरं आहे. तर आता नेक्स्टली याच्या हेडच्या जस्ट बिलो आहे नेक, आणि नेकच्या जस्ट बिलो इथे तुम्हाला मिडियल साईडला देर इज, यू कॅन सी हिअर अ ट्युब्युरॉसिटी विच इज कॉल्ड ॲज द रेडियल ट्युब्युरॉसिटी. ठीक आहे, इथे तुम्हाला ही ट्युब्युरॉसिटी इथे दिसत आहे विच इज प्रेझेंट ॲट द मिडियल ॲस्पेक्ट ऑफ द नेक. ठीक आहे, आता बघा, आता आपण याच्या बॉर्डर्स बघूया. याला किती बॉर्डर्स आहेत आणि किती सरफेसेस आहेत. तर बॉर्डर्स आणि सरफेसेस कशाला आहेत, तर शाफ्टला आहेत.
सो फर्स्टली शाफ्ट हॅज 3 बॉर्डर अँड 3 सर्फेसेस. आता अँटेरियर ॲस्पेक्ट ऑफ द ट्युबरॉसिटीपासून एक ऑब्लिक लाईन अशी जात आहे. दिस इज कॉल्ड ॲज दी अँटेरियर बॉर्डर ऑफ दिस शाफ्ट. अँटेरियर बॉर्डर ऑफ द शाफ्ट. आता अँटेरियर बॉर्डर जी आहे ती अप्पर पार्टमध्ये ऑब्लिक आहे आणि लोअर पार्टमध्ये स्ट्रेट रन होतं ते वर्टिकल आहे. ठीक आहे, अप्पर पार्टमध्ये काय आहे तर ती ऑब्लिक आहे आणि लोअर पार्टमध्ये इट इज स्ट्रेट वर्टिकली पूर्ण ती रन होत आहे. सो इट इज कॉल्ड ॲज दी अप्पर पार्टमध्ये जी ऑब्लिक आहे त्याला म्हणायचं अँटेरियर ऑब्लिक लाईन. ठीक आहे, अँटेरियर ऑब्लिक लाईन. सो दिस इज द अँटेरियर ऑब्लिक लाईन आणि लोअर पार्टमध्ये इट इज जस्ट लाईक अ क्रेस्ट लाईक. लोअर पार्टमध्ये इथे आपल्याला ही जी रीज दिसत आहे ही अँटेरियर बॉर्डरचीच रीज आहे जी आपल्याला पाल्पेट होते, रेडियल आर्टरीची मी सुरुवातीलाच सांगितलं. ठीक आहे, सो दिस इज द अँटेरियर ऑब्लिक लाईन. आता पोस्टेरियर बॉर्डर, आता ती सुद्धा काय आहे, आता ही जी अँटेरियर बॉर्डर आहे, आता पोस्टेरियरली जर तुम्ही बघितलं तर पोस्टेरियरली सुद्धा देर इज अ बॉर्डर विच इज द मिरर इमेज. म्हणजे जशी अँटेरियर बॉर्डर आहे तशाच प्रकारे पोस्टेरियर बॉर्डर आपल्याला दिसते. म्हणजे ऑब्लिकली इन अप्पर एंड अँड वर्टिकल स्ट्रेट इन द लोअर एंड. जसं अँटेरियर आहे त्याचीच एक्झॅक्ट मिरर इमेज जी आहे ती पोस्टेरियर बॉर्डर आहे. आणि पोस्टेरियर बॉर्डरला सुद्धा ऑब्लिक लाईन आहे अप्पर साईडला. दॅट ऑब्लिक लाईन इज कॉल्ड ॲज पोस्टेरियर ऑब्लिक लाईन. ठीक आहे, आलं लक्षात. दोन्ही बोन तुम्हाला दोन्ही बॉर्डर्स तुम्हाला आता लक्षात आल्या. तुम्हाला बुकमध्ये बघितलं तुम्ही व्यवस्थित तर तुम्हाला दिसणार वरती ऑब्लिक आणि खाली वर्टिकल. आता ह्या 2 बॉर्डर्स आल्या लक्षात, एक अँटेरियर आणि एक पोस्टेरियर. आणि तिसरी मी सुरुवातीलाच सांगितली ही सगळ्यात जी शार्प आहे, ही सगळ्यात जी शार्प आहे दॅट इज द मिडियल बॉर्डर ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंट्रॉशियस बॉर्डर. कारण की या बॉर्डर आणि अल्नाची जी इंट्रॉशियस बॉर्डर आहे त्या दोघांच्या मध्ये काय आहे, इंट्रॉशियस मेम्ब्रेन आहे, म्हणून तिला म्हणायचं इंट्रॉशियस बॉर्डर. आता इंट्रॉशियस मेम्ब्रेन जो अटॅच आहे तो अप्पर इज अटॅच टू द लोअर 3/4 पार्ट. ठीक आहे, लोअर 3/4 पार्टमध्ये तो इंट्रॉशियस मेम्ब्रेन अटॅच आहे. आता बघा यांचे सर्फेसेस, आता 3 बॉर्डर्स तुमच्या लक्षात आल्या. अँटेरियर आहे, त्याच्याच पोस्टेरियरली काय एक्झॅक्ट मिरर इमेज आहे अँटेरियरची. आणि ही जी इंट्रॉशियस जी आहे दॅट इज द मिडियल बॉर्डर. आता 3 बॉर्डर्स. तर सुरुवातीला ही जी मिडियल बॉर्डर आहे आणि ही जी मिडियल बॉर्डर आहे शार्प आणि ही जी अँटेरियर बॉर्डर, या दोघांच्या मध्ये हा जो सरफेस आहे दॅट सरफेस इज कॉल्ड ॲज अँटेरियर सरफेस. कारण की हा समोरच्या बाजूने आहे आणि याच्यावरती इथे न्यूट्रियंट फोरामेन तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, हे स्मॉल डॉट दिसत आहे. इट इज कॉल्ड ॲज न्यूट्रियंट फोरामेन जो या रेडियस बोनला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो आणि याची डायरेक्शन जी आहे ती अपवर्ड्स आहे. ठीक आहे, अपवर्ड डायरेक्शननी हा बोनला ब्लड प्रोव्हाइड करतो अँड इट इज डिराइव्ड फ्रॉम द इंट्रॉशियस आर्टरी. जी आर्टरी किंवा जी आर्टरी याला ब्लड सप्लाय करते, जी न्यूट्रियंट आर्टरी, त्या आर्टरीचं नाव आहे इंट्रॉशियस आर्टरी. तर काय बघितलं आता तुम्ही, हा झाला समोरचा जो आहे तो अँटेरियर सरफेस आहे. कशामध्ये तर मिडियल आणि अँटेरियर बॉर्डरमधला हा जो सरफेस आहे दॅट इज द अँटेरियर सरफेस. त्यानंतर अँटेरियर आणि पोस्टेरियर, अँटेरियर आणि पोस्टेरियरमधला हा जो इकडचा सरफेस आहे दॅट इज लॅटरल सरफेस. अँटेरियर आणि पोस्टेरियरमधला इकडचा सरफेस आला दॅट इज द लॅटरल सरफेस. आणि नेक्स्ट पोस्टेरियर आणि इंट्रॉशियसमधला हा पोस्टेरियर, ही पोस्टेरियर बॉर्डर आणि इंट्रॉशियस म्हणजेच मिडियल बॉर्डर, या दोघांच्या मधला पाठीमागचा सरफेस दॅट इज द पोस्टेरियर सरफेस. म्हणजे कुठले कुठले आले 3 सरफेस, हा अँटेरियर, इकडचा लॅटरल आणि हा पाठीमागचा जो आहे दॅट इज द पोस्टेरियर सरफेस. असे 3 सरफेसेस आणि 3 बॉर्डर्स आता आपण बघितलेले. आणि लोअर एंड लॅटरल साईडला देर इज अ expanded styloid process and there is a radial artery or a anterior ridge which is present on the anterior side. posterior side ला काय आहे तर 4 grooves आहेत for extensor tendons and there is a tubercle which is called as the dorsal tubercle of the Lister. and also त्याला आता किती सर्फेसेस आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. हा झाला अँटेरियर सरफेस, याच्या एक्झॅक्ट पोस्टेरियरली जिथे ग्रूज आहेत तो झाला पोस्टेरियर सरफेस. लॅटरल सरफेसला काय आहे
तर स्टायलॉइड प्रोसेस आहे. आणि मिडियल सरफेसला काय आहे, तर इथे नॉच आहे. तर कुठली नॉच आहे, अल्नर नॉच. बोन जरी रेडियस असला बट नॉच कुठली आहे, तर अल्नर नॉच. कारण की अल्नाचं जे हेड आहे ते या नॉचमध्ये अटॅच होते, म्हणून याला म्हणायचं अल्नर नॉच. हा चौथा सरफेस. आणि पाचवा सरफेस इज द इन्फेरियर सरफेस. सो इन्फेरियर सरफेसला 2 बोन अटॅच आहेत रिस्टच्या, दॅट इज स्कॅफॉइड आणि ल्युनेट. सो मी परत एकदा रिपीटली तुम्हाला सरफेसेस सांगतो. दिस इज अँटेरियर सरफेस, दिस इज पोस्टेरियर सरफेस, दिस इज लॅटरल सरफेस, दिस इज मिडियल सरफेस अँड दिस इज द इन्फेरियर सरफेस. तर असे 5 सरफेसेस आता आपण इथे बघितलेले आहेत. आणि जो ट्रँग्युलर एरिया आहे इन्फेरियर सरफेसचा, हा जो ट्रँग्युलर एरिया आहे, या ट्रँग्युलर एरियामध्ये स्कॅफॉइड बोन अटॅच आहे. आणि हा जो क्वाड्रँग्युलर एरिया आहे, या क्वाड्रँग्युलर एरियामध्ये ल्युनेट बोन अटॅच आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा, हा जो रेडियस आहे हा कुठल्या कुठल्या बोनसोबत अटॅच झालेला आहे. वरती तो त्याचं जे हेड आहे डिस्क शेप हेड, ते कॅपिच्युलम ऑफ द ह्युमरससोबत अटॅच झालेला आहे. त्याच्यानंतर हेडचा जो सर्कम्फरन्शियल पार्ट आहे तो अल्ना बोनसोबत अटॅच झालेला आहे टू फॉर्म अप्पर रेडिओ अल्नार जॉईंट. लोअर एंडसुद्धा अल्नासोबत अटॅच झालेला आहे टू फॉर्म लोअर रेडिओ अल्नार जॉईंट. आणि ॲज वेल ॲज तो कशासोबत, रिस्टच्या ज्या बोन्स आहेत स्कॅफॉइड आणि ल्युनेट त्यांच्यासोबतसुद्धा अटॅच झालेले आहेत. इतक्या बोनसोबत हा रेडियस बोन जो आहे तो अटॅच झालेला आहे. त्याच्यावरच्या मसल्स अटॅचमेंट तुम्हाला बुकमध्ये वाचायचे आहेत. आपल्याला फक्त इथे एक्सटर्नल फीचर्स बघायचे होते, म्हणून आपण हा बोन इथे डिस्क्राईब केला. आता त्याचबरोबर रेडियस ऑसिफाईज फ्रॉम, जो शाफ्ट आहे दॅट ऑसिफाईज फ्रॉम अ प्रायमरी सेंटर विच अपियर्स ड्युरिंग द 8th वीक ऑफ द डेव्हलपमेंट. एका प्रायमरी सेंटरपासून, आणि लोअर एंड जे आहे ते सेकंडरी सेंटरपासून ऑसिफाय होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट याची क्लिनिकल ॲनाटॉमी. सो बोन आहे तर हा फ्रॅक्चर होणार. सो मोस्ट ऑफ द टाईम मोस्ट कॉमन फ्रॅक्चर इज द कोलिस फ्रॅक्चर ऑफ द बोन, जे तुम्ही फायनल इयरला शिकणार आहे. बट डिस्टल एंडला जो आहे तो जो बोन आहे तो डिस्प्लेस होऊन जातो. अँड डिस्टल एंडला डिस्प्लेस झाला तर डिनर फोर्क डिफॉर्मिटीसारखा हँड याच्यामध्ये दिसतो, दॅट इज कॉल्ड ॲज द कोलिस फ्रॅक्चर. आणि याच्याच ऑपोजिट जर अँटेरियरली डिस्टल एंडनी जर तो डिसलोकेट झाला तर त्याला म्हणायचं स्मिथ्स फ्रॅक्चर. ठीक आहे. त्याचबरोबर एखाद्या चिल्ड्रनला जर तुम्ही पुल केलं तर पुल्ड एल्बो नावाचा याच्यामध्ये स्ट्रेचिंग होतं, त्याच्यामध्ये डिसलोकेशन होतं, दॅट इज कॉल्ड ॲज द पुल्ड एल्बो. सो दीज आर ऑल द क्लिनिकल ॲनाटॉमीज वी हॅव सीन इन द रेडियस बोन. सो दिस इज ऑल अबाउट द रेडियस बोन. डिटेलमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बीडी चौरसिया बघसाल आणि ज्यावेळेस तुम्ही बोन हातामध्ये घेऊन स्वतः बघसाल त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर कट ह्या सगळ्या गोष्टी होतील. व्हर्च्युअली तुम्हाला जस्ट हे लेक्चर तुमच्या लक्षात येण्यासाठी आणि तुम्हाला बोन इझी जाण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.